नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपल्याला माहिती आहे की मागील भागापासून आपण मृत्यू षडाष्टक वरती विशेष भाग 6 भाग तयार करत आहोत. मागील भागामध्ये आपण मेष रास आणि कन्या रास यांचे जर मृत्यू षडाष्टक योग येतो हे आपल्याला माहिती आहे. लग्न केलं तर काय होईल त्याच्यावरचे उपाय आपण बघितले होते. या भागामध्ये आपण बघणार आहोत मिथुन रास आणि वृश्चिक रास यांचा एक मृत्यू षडाष्टक योग येतो. त्याच्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. जरूर व्हिडिओ बघा. ज्यांचं लग्न ठरणार आहे त्यांची जर रास मिथुन किंवा वृश्चिक असेल तर त्यांच्यासाठी फार महत्वाचा अत्यंत हा व्हिडिओ होणार आहे. जरूर पूर्ण व्हिडिओ बघा. पहिल्यांदा जर बघत असाल आणि जर आपला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका, म्हणजे असे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील. वळूया आपल्या विषयाकडे. जर मुलाची रास किंवा मुलीची रास मिथुन असेल आणि तसंच जर व्हाईस वर्सा म्हणजे मुलाची रास किंवा मुलीची रास वृश्चिक जर येत असेल तर कुंडलीमध्ये किंवा पंचांगमध्ये मृत्यू षडाष्टक योग येतो असं सांगितलेलं आहे. मृत्यू षडाष्टक योग म्हणजे काय की विषम राशीपासून जी 6वी रास येते. विषम रास आता आपण बघायला गेलो तर 3री राशी मिथुन रास येते. त्याच्यापासून 6वी रास मिथुन राशी पहिली धरायची आहे. मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ आणि वृश्चिक विषम राशीपासून 6वी रास बघायची आहे. ती जर 6वी विषम राशीपासून जर 6वी रास जी कोणती येत असेल ती मृत्यू षडाष्टक योग धरला जातो. याचं कारण असं आहे की कुंडलीमध्ये 6वं स्थान हे शत्रूचं स्थान मानलेलं आहे. म्हणजे ज्या तुमच्या कुंडलीमध्ये जर 6व्या स्थानामध्ये एखादा ग्रह असेल, एखादा ती रास असेल तर त्या राशी बरोबर जमणं तुमच्यासाठी कठीण असतं असं मानलेलं आहे. तर हे असण्याचं कारण असं आहे, मिथुन रास ही आपल्याला माहिती आहे बुधाची रास आहे आणि वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे. म्हणजे मिथुन राशीवरती बुध या ग्रहाचा प्रभाव जास्त पडतो आणि वृश्चिक राशीवरती मंगळ या ग्रहाचा प्रभाव जास्त पडतो. बुध हा हुशारीने वागणारा आहे तर मंगळ ग्रह हा धाडसाने वागणारा, पराक्रम दाखवणारा असा हा ग्रह आहे. म्हणजे बुध ग्रह हा गायडन्स चांगल्या पद्धतीनं तुम्हाला करू शकतो आणि केलेला गायडन्स प्रॅक्टिकल मध्ये कसा आणायचा हे मंगळाचं काम आहे. तर असे हे दोन राशी ज्या आहेत मिथुन आणि वृश्चिक या एकमेकांच्या स्वभावाच्या विरोधामध्ये आहेत असं सांगितलेलं आहे. आणि मृत्यूचा अर्थ असा असतो की अशांची जर लग्न झालं किंवा यांची जर मैत्री होत असेल तर तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे लग्न हे कसं आहे की 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष असं टिकणारं अशी ही जोडी असते. आणि आयुष्यभर असे जर एकमेकांचे शत्रू एकमेकांच्या बरोबर राहू शकतील का असं हे ज्योतिषशास्त्रामध्ये विचार केलेला आहे. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र रास ही फक्त गुण बघताना बघितलेली जाते. म्हणजे चालू नावावरून बघायचं नाहीये, चंद्र रास बघायची आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी चंद्र कोणत्या राशीमध्ये होता हे बघायचं आहे. चालू नावावरून बघायचं नाही. आणि जर चालू नावावरून बघितलं आणि जर चुकून त्याच्यामध्ये मृत्यू षडाष्टक योग येत असला तर मात्र घोळ होण्याची शक्यता असते. म्हणजे खरोखरच्या कुंडलीमध्ये असं नाही आहे, परंतु चालू नावावरून बघितलं जातं आणि काही ग्रामीण भागातील ज्योतिष असतात ते कुंडली जमत नाही, मृत्यू षडाष्टक योग येतो म्हणून सांगतात. तर हे पूर्णतः चुकीचं आहे. म्हणजे जर ज्यांची कुंडली जन्मतारखेनुसार जमत असेल त्यांना सुद्धा नाकारण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण होते. त्यामुळे काळजी घ्या, चालू नावावरून बघायचं नाही आहे. तर मिथुन रास ही जशी हुशारीची रास आहे तशी मंगळ ही धाडसाची रास आहे. मंगळ हा तापट आहे आणि बुध हा अतिविचार करणारा असा हा ग्रह आहे. तर ह्याच्यामध्ये होतं का
की लग्न झाल्यानंतर दोघांच्या मध्ये वादविवाद होण्याची जास्त शक्यता असते, म्हणून ह्या गोष्टीचा विचार त्यांनी केलेला आहे. परंतु ह्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टी सुद्धा बघायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट मत आहे. कुंडली कशी आहे, कुंडलीचं पहिलं स्थान सुद्धा या ठिकाणी समजा इथे 1 अंक लिहिलेला आहे, तर या ठिकाणी कोणतेही अंक या पहिल्या स्थानामध्ये असू शकतो, मुलाच्या पण आणि मुलीच्या पण. ते जर एकमेकांची मैत्री दाखवत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर त्यांची नाडी भिन्न येत असतील तरी सुद्धा चांगली गोष्ट आहे. तर या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर त्या मुलांना मुलींना आयुष्य भरपूर आहे का? मृत्यू षडाष्टक योग म्हणजे बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं येतं की मृत्यू होतो, परंतु असं नाही आहे. तर दोघांच्या कुंडलीमध्ये जर आयुष्य भरपूर असेल तर माझ्या दृष्टीनं लग्न करायला हरकत नाही. त्याबरोबर जर वैवाहिक जीवन दोघांच्या कुंडलीमध्ये जर सुखी समाधानी असेल तर लग्न करायला हरकत नाही. पण हे केव्हाच मी सांगतो, जेव्हा मुलाचं वय 30 क्रॉस झालेलं आहे, मुलीचं वय 30 क्रॉस झालेलं आहे. अशा वेळेला आपण असा विचार किंवा असा निर्णय घेऊ शकतो. परंतु अगदी सुरुवातीला नवीनच वर्ष झालं मुलाचं मुलीचं बघतोय, तर तुम्ही 1 वर्षभर मृत्यू षडाष्टक योग टाळू शकता. परंतु अगदी डोक्यावरून पाणी गेलेलं आहे आणि तरी सुद्धा जर तुम्ही काही कुंडलीचे गुण बघत असाल, हे योग येतात का काही बघत असाल आणि त्यामुळे जर मुलाचं वय 40 पर्यंत जात असेल, तर मात्र असं करणं चुकीचं आहे. नुसती जात धर्म सुद्धा बघायला यानंतर बंद केलं पाहिजे, जेव्हा मुलगा 40 आणि मुलगी 35 क्रॉस करते त्यावेळेला. त्यानंतर लग्न रास बघायला पाहिजे, लग्न कुंडली बघायला पाहिजे, पूर्ण कुंडलीचा अभ्यास, बाकीच्या ग्रहांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. समजा मृत्यू षडाष्टक योग असते आणि जर बाकीचे ग्रह जर त्यांच्या कुंडलीमध्ये चांगले असतील तर लग्न करायला हरकत नाही. शुक्र आणि मंगळ हे 2 ग्रह सुद्धा, कारण शुक्र हा वैवाहिक जीवनामध्ये सुख देणारा आहे आणि मंगळ ग्रह हा पतीचं आयुष्य कसं आहे, वैवाहिक जीवन कसं जाणार आहे, या गोष्टीचा वरून मंगळ ग्रहावरून बघितलं जातं. हे 2 ग्रह कुंडलीमध्ये कसे आहेत हे सुद्धा बघायला पाहिजे. नुसतं मृत्यू षडाष्टक योग येतो म्हणून कॅन्सल असं म्हणून उपयोगी नाही. तुम्हाला जर असे काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला संपर्क करा. आम्ही नक्कीच तुम्हाला तुमच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मदत करू आणि याच्यावरचे तुम्हाला काही उपायही सांगू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला नंबर तर आहेच या ठिकाणी 9822119472 या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपवरती जन्मतारीख पाठवा आणि अगदीच अडचण असेल तर तुम्ही कॉल करू शकता. नमस्कार.